सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. तर आजचा आपला टॉपिक आहे क्रोधाला अक्रोधाने जिंका. क्रोधाला अक्रोधाने जिंका. क्रोध म्हणजे आपल्याला राग येतो खूप जास्ती, तर त्याला प्रेमाने जिंका. अक्रोधाने म्हणजे प्रेमाने जिंका. क्रोधाला क्रोधाने जिंकता येते का? अजिबात नाही. क्रोधाला प्रेमाने जिंकता येते. तर आपली आजची ही गोष्ट आहे उत्तरा उपासिकेची गोष्ट. उत्तरा नावाची उपासिका होती, तिची ही गोष्ट आहे. धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 223. अक्कोधेन जिने कोधं असाधुं साधुना जिने जिने कदरियं दानेन सच्चचेन अलिकवादिन. ह्या गाथेचा अर्थ असा आहे, क्रोधाला अक्रोधाने जिंका, रागाला प्रेमाने जिंका, वाईटाला सभ्यतेने जिंका. एखादा वाईट मनुष्य असेल किंवा एखादी आपल्यामध्ये कुणामध्ये वाईट सवय असेल तर तिला सभ्यतेने जिंका. कृपणाला दानाने जिंका. कृपण लोकांना दानाने जिंका. आणि खोटे बोलणाऱ्याला सत्याने जिंका. एखादा खोटे बोलत आहे तर त्याच्यासोबत आपण एक खोटे बोलून तर खोट्याला खोट्याने जिंकणार का आपण? अजिबात नाही. म्हणून खोटे बोलणाऱ्याला सत्याने जिंका. राजगृहातील वेडुवन विहारात विहरत असताना तथागतांनी ही गाथा उत्तरा नावाच्या एका उपासिकाला उद्देशून म्हटलेली आहे. राजगृहामध्ये वेडुवनात जेव्हा तथागत राहत होते तेव्हा त्यांनी ही गाथा उत्तरा नावाच्या एका उपासिकाला उद्देशून म्हटलेली आहे. राजगृहामध्ये पूर्ण नावाचा एक श्रेष्ठी राहत होता. राजगृहामध्ये एक श्रेष्ठी राहत होता, त्याचे नाव होते पूर्ण. काय नाव होते? पूर्ण. स्थवीर सारीपुत्त जेव्हा निरोध समापत्ती ध्यानातून उठले तेव्हा पूर्ण आणि त्याच्या पत्नीने त्यांना भोजनदान केले. स्थवीर सारीपुत्र जेव्हा निरोध समापत्ती ध्यान करत होते, त्यांच्या ध्यानाचं नाव काय? निरोध समापत्ती ध्यानामधून जेव्हा ते उठले तेव्हा पूर्ण, जो श्रेष्ठी होता पूर्ण, त्यांनी आणि त्याच्या पत्नीने त्यांना काय दिले? भोजनदान दिले. त्यांच्या ह्या पुण्याच्या प्रभावाने पूर्णाला भरपूर धनसंपत्ती प्राप्त झाली आणि त्यांनी हा पुण्यच कर्म केला त्यांना भोजनदान देऊन. तर ह्या पुण्याच्या प्रभावाने त्यांना खूप धनसंपत्ती प्राप्त झाली. पूर्णाला शेतात नांगर चालवित असताना एक खजिना प्राप्त झाला. जेव्हा पूर्ण नावाचा तो श्रेष्ठी शेतामध्ये नांगर चालवित होता तेव्हा त्याला तिथे एक खजिना प्राप्त झाला आणि तो महाधनवान असा झाला. आणि त्याच्यामुळे तो महाधनवान झाला आणि राजाने त्याला राजवाड्याच्या शाही खजिनदार म्हणून नेमले. राजाने सुद्धा त्याला पूर्णला राजवाड्याच्या शाही खजिनदार म्हणून नेमले. एके समयी ह्या पूर्णाने भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघाला 7 दिवस पर्यंत भोजनदान केले होते. एक समय असा होता की हा जो पूर्ण होता, पूर्ण नावाच्या श्रेष्ठ, याने भगवान बुद्धाला किती दिवस पर्यंत? 7 दिवस पर्यंत भोजनदान केले होते. आणि फक्त भगवान बुद्धांनाच नाही तर त्यांच्या पूर्ण भिक्खू संघाला सुद्धा 7 दिवसापर्यंत भोजनदान केले. आणि 7व्या दिवशी भगवंताच्या धम्मोपदेशाने पूर्णा समेत त्याचे 3 जणांचे कुटुंब श्रोतापत्ती फलास प्राप्त झाले. आणि जेव्हा त्याने 7 दिवसापर्यंत भोजनदान केले तर 7व्या दिवशी धम्मोपदेशाच्या धम्मोपदेश जेव्हा भगवंतांनी दिले तेव्हा पूर्णाच्या समेत त्याच्या परिवारात 3 लोक होते. ते 3ही लोक श्रोतापत्ती फल प्राप्त झाले. श्रेष्ठी पूर्णाला उत्तरा नावाची एक सुकन्या होती. श्रेष्ठी पूर्ण होता त्याला एक सुकन्या श्रेष्ठी जो पूर्ण होता त्याला उत्तरा नावाची एक सुकन्या होती. ती बुद्धाप्रती परम श्रद्धाळू होती. बुद्धांप्रती तिची परम श्रद्धा होती बुद्धांप्रती. आणि दानशीलतेची जिवंत मूर्तीच होती. आणि ती अतिशय दानवान होती, खूप दानशूर होती ती. तर दानशीलतेची ती अतिशय जिवंत मूर्ती होती. कोण? उत्तरा. कोणाची मुलगी होती उत्तरा? पूर्णा नावाच्या श्रेष्ठीची मुलगी होती. तिचे लग्न सुमन नावाच्या एका श्रेष्ठीच्या मुलाबरोबर लावण्यात आले.
जी उत्तरा होती तिचे लग्न सुमन नावाच्या एका श्रेष्ठीच्या मुलाबरोबर लावण्यात आले. सुमन श्रेष्ठीचे कुटुंब बुद्धांप्रती श्रद्धाळू नव्हते, परंतु जो सुमन श्रेष्ठी होता त्याचे पूर्ण कुटुंब बुद्धांप्रती अजिबातही श्रद्धाळू नव्हते व दान इत्यादी पासून अलिप्त होते आणि अजिबातही ते लोक दान वगैरे करायचे नाही. जेव्हापासून उत्तरा पतिगृही गेली तेव्हापासून तिला कारागृहात असल्यासारखे वाटत होते. आता इथे होती तर ती भरपूर दान वगैरे करायची आणि बुद्धांप्रती तिची असीम श्रद्धा होती आणि आता ती दान पण तिला करायला भेटत नव्हतं. ते तिला कसं तरी वाटत असेल, तिला असं वाटायचं की मी कारागृहामध्ये बंद आहे. पतिगृही तिने कधी भिक्खू पाहिली नाही. पतीच्या घरी जेव्हापासून ती गेली तेव्हापासून तिने कधीही एकही भिक्खू येताना तिने बघितला नाही. ना कधी भिक्खूला दान करण्याचे तिने भाग्य तिला लाभले. भिक्खूच येत नव्हते तर ती भिक्खूंना दान करू शकणार का? नाही. म्हणून भिक्खूंना दान करण्याचे सुद्धा तिला सौभाग्य लाभले नाही. एवढेच नव्हे तर कधी भिक्खू संघाकडून धम्मश्रवण करायला सुद्धा तिला मिळू शकले नाही आणि भिक्खू संघांकडून सुद्धा तिला धम्मश्रवण करायला मिळू शकले नाही. कारण जो सुमन नावाचा श्रेष्ठी होता त्याच्या घरी ती विवाहित होऊन गेलेली होती. ते लोक बुद्धांप्रती अजिबातही श्रद्धाळू नव्हते. त्यांच्या घरी म्हणजे एकही भिक्खू येत नव्हता, तर तिला त्यांना भोजनदान द्यायची पण संधी कधी मिळत नव्हती आणि त्यांचं धम्मश्रवण ऐकण्याची पण संधी मिळाली नाही आणि त्याच्यामुळे ती दान सुद्धा करू शकली नाही. उत्तरेने अगदी व्यथित मनाने आपल्या पित्याला पूर्णाला संदेश पाठवला. आता तिने आपल्या पित्याला, तिच्या पित्याचे नाव काय होते? पूर्ण. त्यांना संदेश पाठवला की माझी अवस्था अगदी कैद्यासारखी झालेली आहे. आपल्या पित्याला पत्र लिहून पाठवला की माझी अवस्था जी आहे ती कैद्यासारखी झालेली आहे. पत्र लिहून नाही पाठवला, संदेश पाठवला. मी भगवंताचे दर्शन घेऊ शकत नाही. मी इथे भगवंतांचे दर्शन सुद्धा घेऊ शकत नाही. दान इच्छा असूनही मी दान करू शकत नाही आणि माझी दान करायची खूप इच्छा आहे तरी सुद्धा मी इथे दान करू शकत नाही. त्यापेक्षा तुम्ही मला दासी समजून घराच्या बाहेर घालवून दिले असते तर ते बरे झाले असते. माझे लग्न इथे करण्यापेक्षा मला घराच्या बाहेर तुम्ही दासी समजून घालवून टाकले असते तर ते तरी माझ्यासाठी बरे झाले असते. पूर्ण श्रेष्ठीला त्याच्या कन्येचा संदेश ऐकून फार दुःखी झाला. जो पूर्णा श्रेष्ठी होता तर त्याच्या मुलीचा संदेश ऐकून तो फार दुःखी झाला. त्याला वाईट वाटले व मुलीच्या धम्मश्रवणाची व भिक्खू संघाची सेवा करण्याची इच्छा कशी पूर्ण होईल याचा तो विचार करू लागला. त्याला वाईट तर वाटले परंतु तो विचार करू लागला की माझ्या मुलीला धम्मश्रवण करायचं आहे आणि भिक्खू संघाला दान सुद्धा द्यायचं आहे, तर तिची जी ही इच्छा आहे ही कशी पूर्ण होईल तो याची प्लॅनिंग करू लागला. पूर्ण श्रेष्ठीने मुलीसाठी 15,000 काशार्पण पाठवले. त्यांनी आपल्या मुलीसाठी 15,000 काशार्पण पाठवले आणि सांगितले की त्या नगरातील सिरिमा नावाच्या गणिकेला ते 15,000 काशार्पण देऊन 15 दिवस उत्तरेच्या पतीची सेवा करायला लावली. सिरिमा मी सांगितली होती नगरवधू होती. सिरिमा अत्यंत सौंदर्यवान होती. सिरिमा तुम्हाला सांगितली होती नगरवधू सिरिमाची गोष्ट आपल्या इथे आहे. पण तर तिचं काय झालं होतं, एका भिक्खूचं तिच्यावरती प्रेम उत्पन्न झालं होतं आणि ती अतिशय सुंदर होती. तर ती जेव्हा मरण पावली होती तेव्हा भगवान बुद्धांनी त्याचं 3 दिवसापर्यंत शरीर जिवंतच म्हणजे तसंच ठेवलं होतं आणि 3 दिवसानंतर जेव्हा चौथ्या दिवशी बघायला गेले होते तेव्हा चौथ्या दिवशी तिच्या पूर्ण शरीरातून किडे बाहेर येत होते. पूर्ण शरीर तिच्या सुजलेलं होतं. तेव्हा भगवंतांनी म्हटलं होतं हिला कुणीतरी 1000 काशार्पणमध्ये विकत घेऊन जा, तर कुणी 1000 काशार्पणमध्ये विकत घेऊन जायला तयार नव्हतं. भगवंत बुद्धांनी म्हटलं नंतर 1 कवडी देऊन एक कवडी देऊन घेऊन जा हिला, परंतु तरी 1 कवडी द्यायलाही कुणी तयार नव्हतं. मग नंतर भगवंतांनी म्हटलं हिला फुकटमध्ये घेऊन जा, कवडीही नका देऊ, तरी सुद्धा तिला कोणी घेऊन जायला तयार नव्हतं. कारण ती मरण पावलेली होती आणि ती जेव्हा जिवंत होती तेव्हा खूप सुंदर्यवती दिसत होती, परंतु मरण पावल्यानंतर ती सुंदर्यवान दिसत होती का? नाही, अतिशय कुरूप दिसत होती. तर इथे पण सिरिमा नावाच्या गणिकेचा हे आलेला आहे. तर त्या नगरातील सिरिमा नावाच्या गणिकेला ते 15,000 काशार्पण देऊन 15 दिवस, एका दिवसाचे 1000 काशार्पण
तिची किंमतच होती एका दिवसाच्या 1000 काशार्पण आणि 15 दिवसाचे 15,000 काशार्पण देऊन उत्तरेच्या पतीची सेवा तिला करायला लावली व उत्तरेने ते 15 दिवस दानादी पुण्यकर्म करून आपल्या इच्छेप्रमाणे भिक्खू संघाची सेवा व धम्मश्रवणाचा आनंद घ्यावा असं तिच्या पित्याने संदेश पाठवला. काय पाठवला की हे जे 15,000 काशार्पण आहेत तर 15 दिवस सिरिमा नावाच्या नगरवधूकडे तिच्या पतीला पाठवावे आणि त्यांनी तिची सेवा त्या सिरिमा नावाच्या नगरवधूंनी तिच्या पतीची सेवा करावी आणि हे जे 15 दिवस तिच्या पती बाहेर राहणार त्या 15 दिवसामध्ये हिच्या इच्छेप्रमाणे ही भिक्खू संघाला भोजनदान करेल आणि धम्मश्रवणाचा आनंद घेईल. उत्तरेने अगदी तसेच केले आणि उत्तरा जी होती तिने अगदी तसेच केले. सिरिमा नावाच्या गणिकेला आपल्या पतीची सेवा चाकरी करायला लावले व स्वतः भगवान व भिक्खू संघाची सेवा शुश्रूषा करण्यात ती मग्न झाली. आणि सिरिमा नगरवधूला तिने सेवा शुश्रूषा करायला लावली आपल्या पतीची आणि ही भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघांची सेवा शुश्रूषा करण्यामध्ये व्यस्त झाली. 15वा दिवस समारोपाचा दिवस होता. 15 दिवस तर निघून गेले, आता 14 दिवस निघून गेले. 15वा दिवस समारोपाचा जेव्हा दिवस होता आता उत्तरेने 1 दिवस अगोदरच भिक्खू संघाच्या दानाचा प्रबंध करायला सुरुवात केली. 15वा दिवस जेव्हा यायला लागला तर तिने 1 दिवसा अगोदरच त्यांच्या दानाचा प्रबंध करायला सुरुवात केली. ती स्वयंपाकघरात भोजन तयार करीत होती. तिची धावपळ चालू होती. स्वयंपाकघरामध्ये भोजन तयार करत होती, धावपळ करत होती ती खूप. अत्यंत परिश्रमाने तिच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या आणि ती खूप आता एवढ्या भिक्खू संघाचं भोजन तयार करायचं आहे म्हटलं तर ती खूप घामाघाम झाली. ती थकून गेली होती, खूप थकून गेली होती. तिचा पती मात्र प्रासादात बसून खिडकीतून तिला निहाळत होता. परंतु तिचा जो पती होता तो प्रासादामध्ये बघून खिडकीमधून तिला बघत होता. उत्तरेची ती दशा पाहून तो मनात पुटपुटला. तिची जी दशा होत झाली होती आता ती अतिशय खूप भिक्खू संघाच्या भोजनदानाच्या तयारी करण्यामध्ये ती एवढी मग्न झालेली होती की तू खूप थकून गेलेली होती आणि तिची जी अतिशय धावपळ होते. आपण सुद्धा आपल्या घरी करतो म्हटलं तर खूप धावपळ होते. तर तिची ही दशा बघून तिच्या पती मनामध्ये पुटपुटत होता. किती मूर्ख आहे ही किती मूर्ख आहे. तिला हे पण माहीत नाही की स्वतःला कसे आनंदित ठेवावे. ही खूप मूर्ख आहे, हिला हेही समजत नाही की स्वतःला कसे आनंदित ठेवावे. ती तर नुसती दान देण्यात मग्न आहे आणि ही फक्त नुसती दान देण्यामध्ये मग्न आहे. आणि असा विचार करून तो तिच्यावर हसू लागला. त्याला हसताना पाहून सिरिमाला उत्तरेबद्दल ईर्ष्या निर्माण झाली. तो हसला तर जी सिरिमा होती तिच्या मनामध्ये उत्तरेबद्दल जी उत्तरा होती तिच्याबद्दल ईर्ष्या निर्माण झाली आणि ती विसरून गेली की 15 दिवसासाठी ती नौकरानी आहे आणि ती विसरून गेली की मी 15 दिवसासाठी यांच्या घरी नौकरानी आहे. तिने विचार केला असे वाटते की श्रेष्ठी पुत्राचे उत्तरेवर अतिशय प्रेम आहे. तिच्या मनामध्ये असा प्रश्न आला सिरिमा नावाच्या ती नगरवधूमध्ये की हा जो श्रेष्ठीचा पुत्र आहे याच्या मनामध्ये उत्तराबद्दल अतिशय प्रेम आहे. आता मी तिला त्रास देणार, आता मी त्या उत्तराला त्रास देणार. सिरिमा स्वयंपाकघरात गेली. तेथील गरम तुपाची कळशी तिने हातात घेतली आणि ती स्वयंपाकघरात गेली. गरम तुपाची कळशी तिने हातामध्ये घेतली. उत्तराच्या डोक्यावर ते गरम तूप ओतण्याच्या निमित्ताने ती तिच्या दिशेने जाऊ लागली आणि तिने विचार केला की मी आता हे तुपाची कळशी उत्तराच्या डोक्यावर ओतणार म्हणून ती तिच्याकडे जाऊ लागली. कोण जाऊ लागली? सिरिमा उत्तरेकडे जाऊ लागली. उत्तरा सिरिमाला पाहून तिच्याबद्दल कृतज्ञतेने विचार करू लागली की हिच्यामुळे तर मला 15 दिवस धम्मश्रवणाचा लाभ मिळाला. तर त्या उत्तराने सिरिमाकडे बघितलं आणि विचार करू लागली की हिच्याचमुळे मला 15 दिवस धम्मश्रवण करण्याचा लाभ मिळाला. भिक्खू संघाची सेवा करण्याचा मला सुअवसर प्राप्त झाला. कुणामुळे? सिरिमामुळे.
मी भिक्खू संघास दान करू शकले, हिच्याचमुळे मी भिक्खू संघाला दान करू शकले. अशा विचाराने उत्तरा सिरिमाबद्दलच्या कृतज्ञतेने भारावून गेली. तिने आपल्या मनामध्ये तिच्याबद्दल वाईट विचार आणले का? नाही, कृतज्ञता व्यक्त केली. अशाच प्रकारे आपल्यासाठी कुणी चांगलं करत असेल तर आपण सुद्धा त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. तिच्या चित्तामध्ये सिरिमा प्रति संपूर्ण मैत्रीभाव होता आणि तिच्या पूर्ण मनामध्ये चित्तामध्ये सिरिमाबद्दल संपूर्ण मैत्रीभाव होता. जरासाही द्वेष उत्पन्न झालेला नव्हता. अचानक सिरिमा उत्तराकडे आली. उकडते तूप कळशीत घेऊन ती आली. कळशी घेऊन आली. त्या कळशीमध्ये उकडता हुआ तूप, उकडलेला तूप होता आणि तिच्या अंगावर ओतू लागली. आणि त्या उत्तराच्या अंगावर सिरिमा तो तूप, कळलेला तूप ओतू लागली. उत्तराने त्या समयी मनात अशी भावना केली की जर मी कधी सिरिमाच्या प्रती काही वाईट भावना धारण केल्या असतील तर हे उकडते तूप मला भाजून टाको. उत्तराने आपल्या मनामध्ये असा विचार केला की जर मी आजपर्यंत कधीही ह्या सिरिमाबद्दल आपल्या मनामध्ये द्वेषाची किंवा काही वाईट भावना निर्माण केली असेल तर ह्या उकळत्या तुपामुळे माझे शरीर भाजून जावो आणि माझ्यात दुसऱ्याच्या प्रती जराही वाईट भावना नसेल आणि जर माझ्यामध्ये दुसऱ्यांच्या प्रती जराही वाईट भावना नसेल तर ते गरम तूप मला भाजू नये. आणि तिच्याबद्दल माझ्या मनामध्ये जराही द्वेष भावना नसेल तर हे गरम तूप मला अजिबात भाजू नये. तेवढ्याच सिरिमाने कळशीत उकडते तूप उत्तराच्या अंगावर ओतले आणि तेवढ्यातच त्या सिरिमाने कळशीमध्ये ते उकडते तूप उत्तराच्या अंगावर ओतले. मात्र त्या उकडत्या तुपानेही उत्तरेला काहीच इजा झाली नाही. परंतु तो तेवढा उकडता तूप तिने सिरिमाने उत्तराच्या अंगावर टाकलं तरी सुद्धा तिला काहीही नुकसान झाला नाही. कमळाच्या पानावर उडलेल्या शीतल जलाप्रमाणे, कमळाचा पान असतो त्याच्यावर शीतल थंडगार शीतल जल प्रमाणाचे ते उडतात जसे, ते तूप तिच्या शरीरावरून खाली वाहत गेले. तशाच प्रमाणे तूप तिच्या शरीरावरून खाली वाहत गेले. सिरिमा त्वरित पुन्हा दुसरे तूप घेऊन आली आणि ती सिरिमा पुन्हा दुसरे उकडते तूप घेऊन आली आणि उत्तरेच्या अंगावर ओतू लागली आणि त्या उत्तरेच्या अंगावर ते गरम गरम उकडते तूप ओतू लागली. तेव्हा उत्तरेच्या दासी तिथे आल्या आणि सिरिमाला धरून तिला मारपीट करू लागल्या आणि त्या उत्तराच्या दास्या होत्या तिथे. तर तेव्हा त्या सगळ्या दास्या आल्या उत्तराच्या आणि त्या सिरिमाला पकडून मारपीट करू लागल्या. उत्तराने आपल्या नौकर चाकरांना सिरिमाला मारण्याची मनाई केली परंतु उत्तराने त्यांना सुद्धा मनाई केली की तिला मारू नये आणि तिची सुगंधित औषधीय तेलाने तिची मालिश करायला त्यांना सांगितले आणि त्यांना आपल्या दासांना म्हटलं की सुगंधित तेलाने सिरिमाची मालिश करा. सिरिमाची मालिश करून तिला स्नान घालण्यात आले आणि त्यानंतर सांगण्याप्रमाणे उत्तराच्या सांगण्याप्रमाणे तिच्या दासींनी सिरिमाची मालिश केली आणि तिला स्नान घालण्यात आले. तो सर्व प्रकार पाहून सिरिमाला तिच्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला आणि हे सर्व बघून सिरिमाला तिने जो कर्म केला त्याचा पश्चाताप होऊ लागला. ती गहीवरून उत्तराच्या पाया पडली आणि ती खूप रडू रडू मग उत्तराच्या पाया पडली. उत्तराने आपल्या दोन्ही हाताने तिला उचलले व म्हणाली, तुला जर माफीच मागायची असेल तर भगवंतासमोर माफी माग. उत्तराने तिला दोन्ही हाताने उचलले आणि तिला म्हटलं, तू माझ्यासोबत मला माफी नको मागू. तुला जर माफी मागायचीच असेल तर भगवंतासमोर जाऊन तू माफी माग. दुसऱ्या दिवशी जेव्हा भगवान भोजन ग्रहण करण्यासाठी आले तेव्हा भोजनोपरांत सिरिमा त्यांच्या चरणावर लोळू लागली. जेव्हा दुसऱ्या दिवशी 15वा दिवस होता तेव्हा भोजन ग्रहण करण्यासाठी तथागत आले तेव्हा ती त्यांच्या चरणावर लोळू लागली आणि रडत रडत घडलेली सर्व हकीकत भगवंतांना निवेदन केली आणि म्हणाली आणि रडता रडता भगवंतांना सगळी हकीकत सांगितली आणि ती म्हणाली, भगवान मला माफ करा. कोण म्हणाला असं? सिरिमा म्हणाली, भगवान मला माफ करा. भगवंतांनी उत्तरेलाही काही घडले म्हणून विचारणा केली परंतु भगवंतांनी उत्तराला विचारलं की काय घडलं म्हणून विचारले. सिरिमाने सांगितलेल्या सत्य असल्याचे निश्चित झाल्यानंतर भगवंत उद्गारले आणि जेव्हा उत्तराने सांगितलं की सिरिमा जे सांगत आहे तेच सत्य आहे तेव्हा भगवंत म्हणतात, साधू साधू. उत्तरासारखेच प्रत्येकाने क्रोधाला जिंकायला हवे.
ज्याप्रमाणे उत्तरेने क्रोधाला जिंकलं त्याप्रमाणे हिच्यात सारखे सगळ्यांनी क्रोधाला जिंकायला हवे. उत्तरा तू स्वतःच्या मनात कोणतीही वाईट भावना न ठेवता, उत्तरा भगवान तिला म्हणतात उत्तरा तू स्वतःच्या मनामध्ये कोणतीही वाईट भावना न ठेवता तुझ्याबद्दल घृणा व ईर्ष्या करणाऱ्यालाही तू जिंकले आहेस. तू आपल्या मनामध्ये कोणतीही वाईट भावना न ठेवता ज्याने तुझ्याबद्दल घृणा आणि ईर्ष्या केली त्याला सुद्धा तू जिंकलेले आहेस. तिच्याबद्दल तू एकही अपशब्द न वापरता, सिरिमाबद्दल तिने एकही अपशब्द नाही वापरला, शिवीगाळ सुद्धा केली नाही, अपशब्द सुद्धा बोलला नाही. तुझ्याबद्दल द्वेष भावना बाळगणारालाही तू जिंकलीस. त्या सिरिमाने तिच्याबद्दल द्वेष भावना निर्माण केली होती, तिला सुद्धा उत्तरेने जिंकलं. तू कृपणाला दानाने जिंकलं, तू कृपणाला दानाने जिंकलं असं तथागत तिला म्हणतात. सत्यवचन बोलून खोटे बोलणाऱ्याला तू जिंकलं. एखादा सत्यवचन बोलून खोटे बोलतो त्याला तू जिंकलं. त्याचप्रमाणे अक्रोधाने म्हणजे शांतीने, त्याचप्रमाणे अक्रोधाने म्हणजे शांतीने क्रोधाला तू जिंकलं. साधुतेने म्हणजे सभ्यतेने, साधुतेने म्हणजे सभ्यतेने असाधुतेला म्हणजे दुर्जनतेला जिंकलं. आणि आपणही हे करायला पाहिजे. साधुतेने म्हणजे आपल्यामधल्या सभ्यतेने असभ्यतेला जिंकता आला पाहिजे. दानाने कंजूसाला जिंकता आला पाहिजे. एखादा कंजूस असेल तर त्याला आपण दानाने जिंकता आलं पाहिजे. आणि सत्याने खोटं बोलणाऱ्याला जिंकायला पाहिजे. जो सत्य आहे त्याला खोटं बोलणाऱ्याला जिंकायला पाहिजे असे सांगून भगवंतांनी ही गाथा म्हटली. अक्रोधेन जिने कोधं असाधू साधूना जिने कंदरीय दानेन सच्चेन अलिकवादीन. धम्मोपदेशाच्या अंती सिरिमा गणिका व तिच्या बरोबर असलेल्या 500 महिला श्रोतापत्तीफलास प्राप्त झाले. जेव्हा भगवान बुद्धांनी असं धम्मोपदेश दिला तेव्हा तिथे सिरिमा पण उपस्थित होती आणि तिच्याबरोबर 500 महिला उपस्थित होत्या. तर सगळ्यांना श्रोतापत्तीफल प्राप्त झाले. तर आजची आपली ही गोष्ट होती क्रोधाला अक्रोधाने जिंका. आणि गोष्ट कुणाची होती? उत्तरा उपासिकेची गोष्ट होती. साधू साधू साधू.